GS1 पहिला पेपर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया समजून घेऊ की नेमकं त्यांना पेपर हा कसा गेलेला आहे, नेमकं आपल्याला एक आयडिया येईल आणि पुढच्या जो अटेम्प्ट आहे त्याला आपल्याला तयारी पण नीट करता येईल. सो पेपर ओव्हरऑल कसा होता, सगळे विषय जर कन्सिडर केले तर पेपर कसा होता? इझी होता. ओके. आणि तुमचा अटेम्प्ट हा कोणता होता? चौथा अटेम्प्ट. ओके, चौथा अटेम्प्ट आहे. तर मग तुम्हाला बऱ्यापैकी या आधीच्या अटेम्प्टचा पण अनुभव आहे, तर मग त्याच्याशी जर तुम्ही कम्पेअर केलं तर ओव्हरऑल मग लेवल काय म्हणतील की आयोगाचा एकतर हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर सगळ्यात शेवटचा, सर्व शेवटचं बरोबर ना? तर मग अशा वेळेस की आयोग आता या पुढे काही आयडिया आली का तुम्हाला की नेमकं आयोग कसं काय चेंज होतं आहे? आता डिस्क्रिप्टिव्ह ना पुढे चालून. हो. तर माहीत आता पुढच्या पेपर जेली तो याच्यापेक्षा इझी येईल. मग डिस्क्रिप्टिव्ह आता थोडं हार्ड पण येऊ शकते चालू. ओके ओके. प्रिलिम्स वगैरे असाच ऑब्जेक्टिव्ह राहील वाटतं ना? हां, प्रिलिम तर ऑब्जेक्टिव्ह राहील, पण जसं तुम्ही याआधी अटेम्प्ट दिलेला आहे तर मग तो अटेम्प्ट आणि हा अटेम्प्ट मग पेपर त्या कम्पेअर केला तर कसा होता पेपर? मागच्या अटेम्प्टपेक्षा इझी होता. ओके. आणि जसं मी जो विषय आहे मी सायन्स शिकवतो, तर सायन्सच्या बाबतीत काय सांगता येईल, तो कसा गेला आहे? तो माझे जवळपास 3 ते 4 क्वेश्चन मला इझी वाटले. बाकी मी जास्त रीडिंग नाही केलं होतं तेव्हा, म्हणजे थोडं ओव्हरऑल गेलो होतं तेवढं माझे क्वेश्चन अटेम्प्ट कमी झाले यावेळेस सायन्सचे. बाकी ठीक होता. थँक्यू.